हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर. सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्या सर्वच बहिणी आता पात्र ठरणार आहे. सोबतच ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिणींना सुद्धा हप्ता मिळणार आहे. अपात्र बहिणींबाबत सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. सोबतच सरकारचा अजून एक मोठा निर्णय आलेला आहे. आणि लाडक्या बहिणींनो, 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता, हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि सोबतच आपल्या भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे यांनी सुद्धा एक बिहारमध्ये मोठी घोषणा केलेली आहे. त्याच्या माध्यमातून बिहारमधील प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 10,000 रुपये देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्र सरकारचाही मोठा निर्णय त्याच्या अनुषंगाने आलेला आहे. दिवाळीला बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सरकार मोठी घोषणा केलेली आहे. ती मोठी घोषणा काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट्स विथ प्रूफ मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली न्यूज देणार आहे. त्याही लाडक्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्यांचे पैसे थांबले होते, म्हणजेच काय त्या अपात्र झालेल्या होत्या. त्या प्रत्येक बहिणी काय झालेल्या आहे, 27 लाख बहिणी म्हणजे ऑलमोस्ट 26,97,000 अशा बहिणी होत्या. त्या सगळ्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर या कशा अपात्र ठरल्या किंवा कशा पात्र ठरल्या, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे काही कारणास्तव त्यांनी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला अपात्र केलं होतं. पण तुमची केवायसी झाली असेल तर तुम्हाला प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे, केवायसी अंतर्गत तुम्हाला प्रत्येक बहिणीला तुम्ही पात्र असून तुम्हाला प्रत्येक महिन्याचे आता पैसे दिले जाणार आहे. सरकारचा नवीन मोठा निर्णय आला लाडक्या बहिणींनो. तर बघा, मी सांगतो सर्वात पहिल्यांदा ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये अपात्र होत्या पण आता त्यांची केवायसी झालेली आहे आणि केवायसी झाल्यानंतर त्या बहिणी आता पात्र असतील आणि त्या बहिणींना आता काय मिळणार आहे, लाभ मिळणार आहे. भलेही लाडक्या बहिणींनो, तुमच्यासोबत अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी होत नाहीये किंवा त्यांना ओटीपी येत नाही. पण जर तुमची केवायसी पूर्ण झाली तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार असं सरकारमार्फत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे की लाडक्या बहिणींची जर केवायसी झाली तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार. लाडक्या बहिणींनो, बघा, तुमच्या मनामध्ये असंख्य लाडक्या बहिणींचा मनामध्ये प्रश्न होता की जर केवायसी झाली असेल तर पात्र होणार का? याचं उत्तर आहे यस. लाडक्या बहिणींनो, तुमची जर केवायसी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे या 5ही महिन्याचा लाभ मिळणार आहे. ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्यांना 5 महिने, ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होत्या त्यांना 4 महिने, ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्यांना किती महिने, 3 महिने आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरला ज्या पात्र होत्या 14 हप्ता भेटला त्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. सरकारची मोठी घोषणा आहे लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या बहिणींना असा मेसेज येत आहे, ज्या बहिणींना अशा पद्धतीचा मेसेज येत आहे, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, तर अशा लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे की होऊ शकतं तुमच्या हातून जेव्हा आधार क्रमांक टाकला तेव्हा चुकीचा आधार क्रमांक टाकण्यात आला. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करा, याला 3-4 वेळा करून बघा, कारण की असंख्य लाडक्या बहिणींचे असे मेसेज आले की दादा आम्हाला पहिले असा मेसेज आला आणि त्याच्यानंतर आम्ही योग्य पद्धतीने आधार क्रमांक टाकून पाहिला आणि तेव्हा आमची काय आहे, केवायसी पूर्ण झाली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करा, 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा तुमचा आधार क्रमांक योग्य पद्धतीने टाकून बघा. जर तुमचा नाहीच झाला, तुम्ही पात्र यादीमध्ये नाही आलात, तर तुम्ही समजा काही कालावधीसाठी अपात्र ठराल, पण तुम्हाला ऑक्टोबरमध्ये नवीन पडताळणीसाठी नवीन अर्ज करावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र व्हाल. पण मला असं म्हणायचं आहे की अजून तुम्ही 1 ते 2 दिवसाचा वेट करा आणि किंवा 3 ते 4 दिवसांचा वेट करा. त्याच्यानंतर थोडंसं जे आपल्या वेब पोर्टलला जे लोड आहे ते कमी होईल आणि लाडक्या बहिणींनो तेव्हा ही केवायसी पूर्ण होऊ शकते. असं महाराष्ट्रातील अनेक बहिणींसोबत झालेलं आहे. म्हणून काळजी करू नका, तुमचा आधार क्रमांक योग्य पद्धतीने टाका, तुम्हाला सगळंच बरोबर मिळणार आहे. सोबत लाडक्या बहिणींनो, सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे. तुम्हाला सांगितलं मी, सरकारचा नवीन आदेश दिल्यास सरकारने नवीन मोठे निर्णय घेतलेले आहेत की बघा, सरकारी तसेच निवृत्त महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ 8,000 पेक्षा अधिक महिलांकडून 15 कोटी वसूल करण्याचे आदेश म्हणजे सरकारने डायरेक्टच आदेश दिलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जर एखाद्या बहिणींनी ती सरकारी कर्मचारी असेल, सोबतच ती निवृत्त महिला असेल, त्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आता त्यांच्याकडनं वसुली केली जाणार आहे. वसुली किती आहे, 15 कोटी. बरोबर, किती बहिणींकडून, 8,000 प्लस बहिणींकडनं. आणि सोबतच त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे. सोबतच त्यांना काही दंड सुद्धा द्यावं लागणार आहे. बरोबर, ही माझी न्यूज नाही आहे, दिव्य मराठीची न्यूज आहे. मी तुम्हाला सांगितलं सगळं प्रूफ सहित दाखवणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना बघा, ॲग्रोवेनची न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 8,000 महिला कर्मचाऱ्यांकडून होणार 15 कोटीची वसुली. म्हणजे हे पैसे या लाडक्या बहिणींकडनं घेतले जाणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्या कधी, जून पासून जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये
त्या प्रत्येक बहिणींच्या अकाउंटला आता हे पैसे पाठवले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो खुश खबर आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये? तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये? तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये? असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आर्थिकदृष्ट्या पात्र नसतानाही अंदाजे 8,000 सरकारी कर्मचारी महिलांनी 14व्या हप्त्यातून जवळपास 15 कोटींचा लाभ घेतलेला आहे. तर अशा लाभार्थ्यांकडनं सगळं आता काढलं जाणार आहे आणि ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवले जाणार आहे. तर बघा, मला सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे? म्हणजे तुम्हाला आता लाभ भेटणं सुकर होणार आहे आणि 100% तुम्हाला काय मिळणार आहे? लाभ भेटणार म्हणजे भेटणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीदरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची यादी सरकारकडे दिली आहे. यात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक तसेच निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे. समजले जातात सुमारे 15 कोटी रुपये बरोबर निधी 14 हप्ते च्या माध्यमातून या बहिणींनी घेतलेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे की याच्यावर कारवाई करण्यापेक्षा तर सरकारने ज्या बहिणींना दिलेला आहे त्या बहिणींना राहू द्या. कोणतीही कारवाई करू नका. कारण तेव्हा तुम्ही आणलेला तेव्हा कोणतेच निकष तुम्ही लावले नाही. तेव्हा कोणतीच पडताळणी केली नाही आणि आता तुम्ही जर असं करत असेल तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ज्या बहिणींना तुम्ही दिलाय, ज्या बहिणींना खरंच गरज आहे, त्यांच्याही मनामध्ये असंतोष निर्माण होईल. पण आता ही जी ई-के-वाय-सी आहे, या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून सरकारने काय करायला पाहिजे, ज्याही लाभार्थी बहिणी आहे, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ द्यायला पाहिजे आणि ज्यांना गरज नाही, त्यांनी स्वतःहून सोडायला पाहिजे किंवा सरकारने त्यांना याच्यातून अपात्र करायला पाहिजे. बरोबर? जसं जून, जुलै महिन्यांमध्ये माझ्या ज्या बहिणींना गरज होती त्यांनाच बाहेर केलं आणि ज्यांना गरज नव्हती त्यांना दिलं. म्हणजे हे तर आता ही तर सरकारची चुकी आहे. पण तरी सुद्धा हे काय करताय, महिलांना, कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे. असं सरकारने करू नये, असं मला वाटतं. असं जर तुम्हालाही वाटत असेल लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाका. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणारे निवृत्त वेतनदारी महिला कर्मचारी तसेच असून ज्या महिलांनी स्वतःचा पगार किंवा पेन्शन मिळतो अशा महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे खऱ्या पात्र आणि गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाने संबंधित पेन्शन विभागाला यादी दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस दिली आहे. मग सरकार जिथे टक्केवारीने पैसे घेतात, एखाद्या स्कीमचं जर अलॉटमेंट करायचं झालं, टक्केवारीने पैसे घेतात, सोबतच तो करप्शन होतं. तर मग सरकारकडे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. या तर सरकारने दिले, तुम्हीच दिले ना, तुम्हीच योग्य पडताळणी नाही केली. तुमच्याकडे तर त्या बहिणींचं सगळंच होतं. त्यांचं कर्मचारी आहे, तुमचेच कर्मचारी आहे. तर मग सरकारने सुद्धा आपण जिथे फ्रॉड करतो, सरकार त्यांनी सुद्धा द्यायला पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. त्यांना कुठे निर्देश सोडतात. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, बिहारमध्ये लाडक्या बहिणींसाठी 75 लाख महिलांना म्हणजे 75 लाख घरांना प्रत्येकी ₹10,000 दिलेले आहेत. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हालाही असं वाटतं का, की बिहारमध्ये जशी ही योजना सुरू केली, अशीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू करावी, जेणेकरून ज्या गरजू बहिणी आहेत त्यांना खरोखर लाभ होईल आणि ज्या बहिणींना आता गरज नाहीये लाभाची त्या घेणार नाहीत. कारण आता योग्य पडताळणी करून हे केलं जाणार आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं, की नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची किंवा अशा प्रकारची योजना राबवावी आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना ₹10,000 पर्यंत दर महिन्याला ₹10,000 मिळावे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची जी आर्थिक स्थिती आहे, ही सुद्धा योग्य पद्धतीने सुधारली जाईल. असं कोणत्या बहिणींना वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे जे आता 15 कोटी काढले जाणार आहे, वसुली केली जाणार आहे कोणत्या बहिणींकडनं? त्या सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त बहिणी होत्या त्यांच्याकडनं. तर ते 15वा आणि 16वा हप्ता कोणाला देणार आहे? ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळालेला त्या बहिणींना 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे ₹3,000 देणार आहेत. त्यानंतर 12वा, 13वा, 14वा आणि 15वा आणि 16वा हप्ता या ज्या जूनपासून अपात्र ठरल्या होत्या त्यांना ₹7,500 देणार आहेत. ज्या बहिणी जुलैपासून त्यांना 6,000, ज्या बहिणी ऑगस्टपासून त्यांना ₹4,500 आता दिले जाणार आहे. मग दादा तुमचा प्रश्न असेल तर मग आमची तर ई-के-वाय-सी व्हायची आहे तर आम्हाला मिळणार का? तर सरसकट प्रत्येक बहिणीला मिळणार आहे दिवाळीचं भाऊबीजेची ओवाळणी लाडक्या बहिणींनो. आणि जे ई-के-वाय-सी आहे तुमची तुम्ही करत आहात त्याची अंमलबजावणी दिवाळीच्या नंतर होणार आहे. दिवाळीच्या नंतर होणार आहे. कारण की तुम्ही जर टाईम पिरियड बघितला असेल तर 28 नोव्हेंबरपर्यंत 18 नोव्हेंबरपर्यंत काय होणार आहे? त्या ई-के-वाय-सीची प्रक्रिया चालू राहणार आहे. त्याच्यानंतरही तुम्हाला 1 महिन्याचा काय मिळणार आहे? ड्युरेशन वाढून मिळणार आहे, की बाबा तुम्ही करा काही कारण की एवढ्या बहिणी होणारच नाही कंप्लीट. म्हणून लाडक्या बहिणींनो घाबरू नका. आता जो तुम्हाला निर्णय आलेला आहे सरकारचा, मोठा निर्णय आलेला आहे. या निर्णयामध्ये सर्व बहिणींना सरसकट त्या ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना सगळे पैसे, ज्या पात्र बहिणी त्यांना सगळे पैसे, हा सरकारचा निर्णय आहे. दिवाळी म्हणजेच दसरा आणि दिवाळीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना थोडंसं खुश करावं, त्यांच्या मनामधील असंतोष दूर करावा. या अनुषंगाने हे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे. आपण या सरकारच्या निर्णयाचं वेलकम करू आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातील बहिणींना माहिती पडेल, ज्या अपात्र बहिणी होत्या, की नाही आता आपण थोडा मार्ग मोकळा झालाय, आपल्याला पैसे भेटणार आहे. त्यांच्याही मनाला थोडी शांती मिळेल आणि सोबतच जी मागणी आपण केलेली आहे, की लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये ₹1000 द्यायला पाहिजे, ज्या बहिणींना खरंच गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून या व्हिडिओला इतकी मागणी येईल, की सरकारला असं करण्यामध्ये बाध्य करावं लागेल. चला तर लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो आणि भेटू
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला सुद्धा